हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कलेजी फ्राय. आता ते मी चुलीवर बनवणार आहे. आता मी चुलीवर बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेणार आहे. तेल थोडं गरम झालं का मी त्याच्यामध्ये अख्खे मसाले टाकून घेणार आहे. दालचिनी, तेजपत्ता, लवंग, काला मिरी. दालचिनी थोडी तोडून टाकणार आहे मी. गरम झालं तर त्याच्यामध्ये मी आता अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहे. एक चम्मच बस झाली. ते आणि थोडं परतवून असं गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये मी लगेचच उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे, असं थोडं क्रश करून. कांद्याला चांगल्या प्रकारे मी आता परतून घेणार आहे. एकदम गोल्डन झाला पाहिजे कांदा, कारण कच्चा नाही राहिला पाहिजे कांदा याच्यामध्ये. चांगल्या प्रकारे असं परतून घेणार आहे. ब्राऊन झाला तर त्याच्यामध्ये मी आता 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे आणि 2 चम्मच आगरी मसाला टाकून घेणार आहे, आपलं घरचंच बनवलेला, आणि मीठ चवीनुसार, आणि गरम मसाला 1 चम्मच. असं एकदाच टाकून घेणार आहे मी सर्व, आणि त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. चांगल्या प्रकारे मिक्स झालं का त्याच्यामध्ये मी कलेजी टाकून घेणार आहे. असं परतून घेणार आहे त्याला, आणि त्याच्यामध्ये मी पाण्याचा वापर नाही करणार आहे, फक्त तसंच परतून घेणार आहे. आणि आता वरती एक झाकण ठेवून मी त्याच्या वर पाणी ठेवणार आहे थोडंसं. त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, कारण तेच पाणी त्याच्यामध्ये मुरेल. आता आपलं 5 मिनटानंतर मस्त असं त्याला वाफ सुटलेली आहे. चांगल्या प्रकारे आता ते शिजलेले आहे, कारण कलेजी टेटा शिजायला तेवढं वेळ नाही लागत. चांगल्या प्रकारे आपण ते शिजवून घेणार. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं चिकन मसाला टाकून घेतला. चिकन मसाल्याने एक चांगला फ्लेवर येते. आणि परत मी ते झाकून ठेवणार आहे 5 मिनटासाठी. आता परत 5 मिनटानंतर मी प्लेट झाकण काढून थोडंसं अजून पाणी ठेवणार आहे त्याच्यावर. आता त्याच्यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे. सुका खोबरा मी हे करून आणलेलं आहे, पेस्ट करून. खाली नुसतं सुका खोबरा आहे, ते मी आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि वरून कोथिंबीर आणि कांदा, कच्चा चिरलेला कांदा टाकून गार्निश करून घेणार आहे.